हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज ना मी खूप दिवसांनी साडी घातली आहे. आधी विनीत होते तेव्हा दर शनिवारी रविवारी साडी घालायचे, कारण त्यांना खूप आवडायची साडी. आणि मग ते म्हणायचे की तू घाल साडी म्हणून. पण आता तेवढीशी हौस वाटत नाही. पण जसं की आता त्यांना 1 वर्ष होत आलं आहे, म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे की आज त्यांचं वर्ष श्राद्ध केलं. सो आता हळूहळू असं वाटायला लागलं की आयुष्य जगावं लागतं, भलेही आपली इच्छा असेल किंवा नसेल. आमच्या 4 वर्षाच्या संसारात खूप गोष्टी असतात अशा ज्या तुम्हाला राहून राहून आठवतात, पण म्हणून तुम्ही जगणं सोडू नाही शकत. ह्या 1 वर्षात मी जगतीच आहे. मी रोज जेवतीये, आजारी पडतीये, पण तरीही डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन पुन्हा उभी राहतीये. मी सतत पडतीये, कोलमडतीये, डिप्रेस्ड होतीये. ह्या वर्षभरात मी स्वतःला बघितलंय की मी किती वेळा आजारी पडली आहे, पण तरीही जगावं लागतं. आणि मी तुम्हाला सगळ्यांना पण हेच सांगेन, आयुष्यात खूप वाईट प्रसंग येतात. म्हणजे मी इतके वाईट प्रसंग बघितलेत आयुष्यामध्ये. 2 वर्षापूर्वी माझे वडील गेले आणि त्याच्यानंतर खूप जबाबदाऱ्या होत्या. म्हणजे आईला सांभाळायचं, सावरायचं, भावांना धीर द्यायचा, कारण मी मोठी घरात म्हणून. लहान भावाचं लग्न होतं, सो त्याला स्थळं बघणं वगैरे हे सगळं. ह्याच्यामध्ये ना मला असं कधी कधी वाटतं की मी माझ्या संसाराला वेळच नाही देऊ शकले. आणि जेव्हा वेळ द्यायची होती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या होत्या, माझ्या भावाचं लग्न झालं, सगळ्या गोष्टी जागच्या जागी सेटल झाल्या, तेव्हा विनीत आजारी पडला. म्हणजे अगदी माझ्या भावाच्या लग्नाच्या 6 दिवसानंतर. आणि तिथून सुरू झालेला प्रवास 40 दिवस ICU मध्ये काढल्यानंतर त्याच्या शारीरिक यातना थांबल्या, त्याचा प्रवास संपला आणि माझी जर्नी सुरू झाली. माहिती आहे, मला असं वाटायचं ना, मी आणि विनीत जेव्हा पण बोलायचो तेव्हा असं वाटायचं की किती छान आयुष्य असतं ना ते, जेव्हा आपण सोबत जगतो आणि सोबत मरतो. पण असं रिअल लाईफमध्ये नाही होत. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मी तितकीशी लकी नाही आहे. मग ह्याच बाबतीत नाही, खूप साऱ्या गोष्टींच्या बाबतीत. म्हणजे मी असं म्हणेन की कायम मी नात्यांच्या बाबतीतही स्वतःला उदासीन बघितलंय. आणि खूप काही गोष्टी आहेत ज्या आज माझ्या मनात चालू आहेत. खूप गोष्टी मनात सुरू आहेत. खूप आठवणी सारख्या डोकावत आहेत. पण जर मी दुःख करत बसले तर माझ्या मम्मीला कोण सावरणार, माझ्या भावांना कोण धीर देणार. त्यांना असं वाटतं की बहिणीचा 4च वर्षातला संसार कोलमडून पडला आणि आता वडिलांच्या मागे तर खूप खूप डिफिकल्ट वाटतात गोष्टी. वडील गेले, नवरा गेला. पण मला आठवतंय, मला जेव्हा विनीत पण दवाखान्यात ॲडमिट होता तर मला त्या हॉस्पिटलमधल्या स्टाफ, डॉक्टर सगळे म्हणायचे की तू खूप स्ट्रॉंग आहेस, तू थोडंसं स्वतःला वेळ दिलास तर तू सावरशील ह्या गोष्टीतनं. आणि तुझ्याकडे चॉईस नाही आहे. काही गोष्टींसाठी ना आपल्याकडे चॉईसच नसतो, आपल्याला त्या कराव्याच लागतात. खूप गोष्टी घडल्या त्या एका दिवसापासून आणि आजपर्यंत. काही गोष्टी कोणाला सांगून नाही समजत, त्याच्यामुळे न सांगितलेल्या बऱ्या असतात.
पण मी एवढंच म्हणेन की कितीही आयुष्यात प्रॉब्लेम आले तरीही देव आपल्याला प्रॉब्लेम देतो, म्हणजे तो आपल्याला त्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडण्यासाठी सक्षम समजतो आणि तो आपल्याला पावला पावलावर मदत करतो. मी आज तुम्हाला नाही सांगू शकत की मी किती प्रॉब्लेममध्ये आहे, मी किती माझ्या प्रॉब्लेमसोबत डील करते, पण तुम्हाला करावं लागतं जर तुम्हाला जगायचं आहे. माझ्या आयुष्यात फक्त प्रॉब्लेम आहेत म्हणून तुम्ही नाही जगू शकत किंवा तुम्ही रडून नाही बसू शकत. तुम्ही सतत रडत बसले, तुमच्या प्रॉब्लेमला कवटाळून बसलेत असं नाही होऊ शकत. जगावं लागतं, त्या प्रॉब्लेमसोबत डील करावे लागते आणि तुम्हाला तुमचा प्रवास सुरू ठेवावा लागतो. आय थिंक सगळेच जण आपल्या प्रॉब्लेमसोबत असंच डील करत असतील असं मला वाटतं. बाकी मला नाही माहिती, कारण की मी आजचा दिवस कसा काढलाय मला माहिती आहे. पण नुसतं रडत बसण्याने काहीही नाही होणार. माझी आणि विनीतची काही स्वप्न होती. मला असं वाटतं की आत्ता माझ्या प्रॉब्लेमसोबत डील करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मला आमच्या दोघांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. हे घर ज्या घरामध्ये मी राहतेय, आम्ही दोघांनी हे घर लावलंय. या घरातली एक एक वस्तू आम्ही दोघांनी हाताने सजवली आहे. सो हे घर माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला कोणावरही डिपेंड नाही राहायचं आहे. सो मी लग्नाच्या आधीही जॉब करत होते, आत्ताही जॉब करते आणि मला असं वाटतं की भले माझ्यासाठी कोणाला वेळ असो न असो, पण आयुष्यात जर कोणाला गरज लागली तर मी एवढं सक्षम असावं की मी त्या व्यक्तीला धीर देऊ शकेल किंवा काही मदत करू शकेल. मदत कुठल्याही पद्धतीची असू शकते, मानसिक, पैशांची, कशाही प्रकारची, कारण की ती मदत मला नाही मिळाली. कारण मी इतक्या लोकांना बघितलं ना, म्हणजे आपण मित्रमैत्रिणी म्हणतो पण ते नाही. मला असं जाणवलं की मी तुम्हाला जसं म्हणाले ना की प्रत्येकच नातं माझ्या बाबतीत उदासीनच होतं. आणि ना जेव्हा तुम्ही काही लोक गमावता तुमच्या आयुष्यातले, म्हणजे खूप भक्कम किंवा स्ट्रॉंग पर्सन्स मी माझ्या लाईफमधले गमावले. एक माझे वडील आणि एक माझा नवरा. दोघांपैकी एक जरी आज कोणी असतं तर आय थिंक माझी परिस्थिती खूप वेगळी असती. आज मला माझ्या पायावर भक्कम उभं राहायचंय. मला माझ्या वडिलांची काही स्वप्न आहेत, माझी काही स्वप्न आहेत आणि माझी आणि विनीतची अशी काही स्वप्न आहेत आणि मला ती पूर्ण करायची. आजही मी त्याचं नाव लावते. त्याने माझ्या गळ्यामध्ये जे लग्नाच्या दिवशी मंगळसूत्र घातलं होतं ते मी नाही काढलं. आणि मी अजिबात असं मानत नाही की नवरा गेला की मंगळसूत्र काढून टाकायला पाहिजे, टिकली नाही लावायला पाहिजे. अजिबात नाही. मी अशा बुरसटलेल्या विचारांची नाही. आणि कदाचित तुम्हीही अग्री कराल की स्त्री खूप स्ट्रॉंग असते. तसेच स्त्री पुरुष दोघंही कुठल्याही वाईट परिस्थितीमधनं रस्ता काढू शकतात. पण एक स्त्री पण कुठल्याही गोष्टीतून रस्ता काढू शकते, पुन्हा आयुष्य नव्याने उभं करू शकते. आणि मला जगासाठी नाही पण मला स्वतःसाठी असं काहीतरी करायचंय किंवा करून दाखवायचंय की
मला स्वतःला माझा अभिमान वाटला पाहिजे. माझ्यासाठी किंवा माझ्या आईसाठी मला जगायचं आहे. मला काही स्वप्न आहेत जी पूर्ण करायची, त्यासाठी तरी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि ह्यामध्ये तुम्ही माझी नक्की साथ द्या. प्लीज प्लीज जज करू नका, पण साथ मात्र नक्की द्या. एक भाऊ म्हणून, एक बहीण म्हणून, शेजारी म्हणून, किंवा ते आपण म्हणतो ना माणूस म्हणून नक्की साथ द्या. आणि जी मी जर्नी स्टार्ट करते त्यामध्ये माझ्यासोबत खंबीर उभे राहा. मला छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि खूप जगा, छान जगा, आनंदी राहा. कारण एवढं लक्षात ठेवा, आजचा दिवस जरी खराब असला तरी उद्याचा येणारा दिवस चांगला असू शकतो आणि असतो. रात्रीनंतर दिवस येतो, दिवसानंतर रात्र येते. जसे आनंदाचे क्षण आयुष्यात कायम राहत नाहीत, तसे दुःखाचे क्षणही कायम राहत नाहीत. सो आयुष्याचं एक पान वाईट असलं म्हणून आयुष्याचं पुस्तक फाडून नाही टाकायला पाहिजे किंवा आयुष्य संपवायला नाही पाहिजे. कितीही त्रास झाला किंवा कितीही वाईट वाटलं, कितीही दुःख होत असलं तरीही त्या माणसासाठी, कारण की मला आठवतंय जेव्हा विनीत शेवटचा श्वास घेत होते तेव्हा मी त्यांना बोलले होते की विनीत, तू जा, मी माझी काळजी घेईन, तू माझी काळजी नको करूस, मी खुश राहीन. सो मला त्याच्यासाठी खुश राहायचं आहे. मला माझ्या फॅमिलीसाठी खुश राहायचं आहे, माझ्या मम्मीसाठी, माझ्या भावांसाठी आणि माझ्या वडिलांसाठी. सो प्लीज मला जज करू नका कुठल्या गोष्टीसाठी. शक्य होईल तर मला नक्की साथ द्या. एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून आणि एक माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून. थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघितलात त्याबद्दल. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.